महाराजांचा छत्रपती महिलांवर विनयभंग करणाऱ्यांचं करायचं काय? महिला रुग्णांना भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडणाऱ्यांचं करायचं काय? मुजोर घाटी प्रशासनाचं करायचं काय? मुजोर घाटी प्रशासनाचं करायचं काय? कामाच्या नावावर झोपा काढणाऱ्या विभाग प्रमुखाचं करायचं काय? कामाच्या नावावर झोपा काढणाऱ्या मुजोर प्रशासनाच्या विभाग प्रमुखांची हकालपट्टी झालीच पाहिजे. मुजोर विभाग प्रमुखांची हकालपट्टी झालीच पाहिजे. कामगार नेमणारा मुर्दाबाद. घाटी प्रशासन होश में आओ. घाटी प्रशासन होश में आओ. मुजोर प्रशासन मुर्दाबाद. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? परस्पर कंत्राटी कामगार. शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी या ठिकाणी महाराष्ट्रभरातून कर्मचारी उपचारासाठी येतात, परंतु या ठिकाणी प्रशासनाचा बेजबाबदारपणा सातत्याने रुग्णांच्या मुळावरती उठत आहे. दिनांक 25 रोजी विनयभंगासारखा गंभीर प्रकार घाटीत घडून देखील या बाबीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या विभाग प्रमुखांना, टेक्निशियनना पाठीशी घालण्याचं काम घाटी प्रशासनाकडनं होतंय. याच्या विरोधात आजचं हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे. सातत्याने रुग्णांच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी प्रशासना संबंधित आहेत, परंतु डीन महोदयांकडून यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. बेजबाबदारपणे डीन महोदय वागतात. या ठिकाणी मोठ्या संख्येने वृद्ध असतील, बालक असतील, हे रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात, परंतु त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा खेळ केला जातोय. परस्पर कायम कर्मचारी हे डमी कॅन्डिडेटची नेमणूक करून या ठिकाणी सेवा बजावतात आहेत. ही खऱ्या अर्थानं शासनाची फसवणूक आहे आणि असा प्रकार जर या ठिकाणी सातत्याने असा सुरू असेल तर निश्चितपणे इथल्या प्रशासनाला आम्ही काळं फासल्याशिवाय राहणार नाही. दिनांक 25 ऑगस्ट रोजी क्षयकिरण विभागामध्ये एक मुलगी त्या ठिकाणी एक्सरे काढण्यासाठी गेली असता तेथील असणारा पुरुष जो की खाजगी कंत्राटी कर्मचारी होता, जो घाटी प्राण्याशी संबंधित नव्हता, त्यांनी अत्यंत लज्जा वाचेल असा प्रकार त्या मुलीसोबत केला होता. कपडे काढून तिला एक्सरे काढण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला होता. त्या प्रकारे तिथं म्हणजे तिथं असणाऱ्या विभाग प्रमुखांनी त्या गोष्टीची अत्यंत म्हणजे बेदखल ती दखल घेण्यात आलेली होती. कुठल्या प्रकारची दखल त्यांनी घेतलेली नव्हती. ज्यावेळेस त्या मुलीने तक्रार केली त्यावेळेस विभाग प्रमुखांना खडबडून जाग आली आणि इथं असणाऱ्या डीननी फक्त त्या कर्मचाऱ्यावर कारवाई केलेली आहे. जो खाजगी कर्मचारी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आणि त्या ज्या परमनंट कर्मचारी होती तिच्यावर निलंबनाची कारवाई केली, परंतु अद्यापही त्या ठिकाणी असणाऱ्या विभाग प्रमुखांवर त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही. वर्षा रोटे यांच्यावर कारवाई का होत नाही हाच आमचा त्या ठिकाणी डीन शिवाजी सुकरे यांना सवाल आहे की त्या राजकीय पुढाऱ्यांच्या कोणी नातलग आहेत का किंवा तुमच्या काही हित संबंधाचे आहेत का, म्हणून तुम्ही त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीत का? याच्यामध्ये काय आर्थिक गोडबंगाल झालंय का? कारण की जर कर्मचारी दोषी असेल तर त्याला विभाग प्रमुख दोषी मानलाच पाहिजे, कारण कर्मचाऱ्यांनी जर काही चूक केली तर विभाग प्रमुख दोषी आहेत ना. कारण की तो कर्मचारी काय 2-3 दिवसापासून काम करत नव्हता, जवळपास 4-5 महिन्यापासून तो त्या ठिकाणी कामाला होता. याचा अर्थ विभाग प्रमुखांचं विभागाकडे कुठलंही म्हणजे लक्ष नाही, ते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा दुर्लक्ष करणाऱ्या विभाग प्रमुखांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी आजचं हे आंदोलन आहे. या ठिकाणी जर 4 ते 5 दिवसामध्ये जर विभाग प्रमुखांवर कारवाई झाली नाही तर आम्ही इथं असणाऱ्या डीनला काळं फासण्याचं आंदोलन या ठिकाणी करू. शिवाजी सुकरे शिवाजी सुकरे जागे कारवाई झालीच पाहिजे. शिवाजी सुकरे मुर्दाबाद. वर्षा रोटे मुर्दाबाद. शिवाजी सुकरे मुर्दाबाद. घाटी प्रशासन मुर्दाबाद.